कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जे अर्थसहाय्य म्हणजे अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी ई-पीक पाहणीची अट जी आहे ते रद्द करण्यात आली आहे। तर सविस्तर काय आहे माहिती आपण या शासन निर्णयामधून पाहूयात। तर राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना देण्याबाबत हा शासन निर्णय आज म्हणजे दिनांक 27 सप्टेंबर रोजी काढण्यात आला आहे। तर काय आहे सविस्तर माहिती घेऊयात। तर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दिनांक 5 जुलै रोजी हा शासन निर्णय नुसार राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामामधील ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.20 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्याच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या 11 जुलै 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आला होता। तर या अनुषंगाने संदर्भ 1 नुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय 29 जुलै रोजी निर्गमित करण्यात आला होता। तर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठीच्या कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 2 येथील 30 ऑगस्ट 2024च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली होती। तर येथील माननीय मुख्य सचिवांच्या टिप्पणीस अनुसरून 23 सप्टेंबर 2024च्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने अतिरिक्त सूचना निर्गमित करण्याबाबत विचारधन होती। त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे। तर शासन निर्णय 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढीलप्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहेत। तर सन 2023च्या खरीप हंगामामधील ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकाची लागवड केली आहे, ई-पीक पाहणीवर पोर्टलवर नोंदीत नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे 7/12 उतार्यावर लागवडीची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुज्ञेय करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली नाही पण त्यांच्या 7/12वरती नोंद आहे अशा शेतकऱ्यांना जे अनुदान आहे ते देण्यासाठी आज निर्णय घेण्यात आला आहे। तर पुढचं काय आहे ते पाहूयात। ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संमती पत्रास अनुसरून आधार संबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी। हा मुद्दा आहे हा महा-आय-टीने ई-पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळणी करून त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज 90% पर्यंत अनुज्ञेय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात येत आहे। तर सामायिक खातेदाराबाबत या सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन सोय घोषणा प्रमाणपत्र वरील सादर करतील अशा सर्व खातेदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरिता अनुज्ञेय असलेले एकूण अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी। सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदारांची प्रति पीक 2 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत स्वतंत्रपणे अनुज्ञेय करण्यात यावी। तर हा शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र GOV या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता। तर याचे अवर सचिव महेंद्र घाडगे यांच्या माध्यमातून हा शासन निर्णय काढण्यात आला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता 29 सप्टेंबर रोजी सोयाबीन व कापूस अनुदानाचे वितरण जे आहे ते होणार आहे। तर आत्तापर्यंत 81 लाख एवढ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केले आहे। अशा सर्व शेतकऱ्यांना जे आहे ते अनुदान जे आहे ते पडणार आहे। तर त्यामध्ये आत्तापर्यंत 41,99,000 एवढ्या शेतकऱ्यांची KYC आहे ते पूर्ण झाले आहे। त्यांच्यासाठी 1690 कोटी एवढे वितरण जे आहे ते 29 सप्टेंबर रोजी होणार आहे। तर अशी माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे। या अगोदर आपण व्हिडिओ बनवला आहे। तर याविषयी तुम्हाला काय वाटते नक्की सांगा। धन्यवाद।